येळकोट येळकोट जय मल्हार. सोमवती अमावस्या म्हणजे काय? ज्या दिवशी सोमवारी अमावस्या येते तो दिवस सोमवती अमावस्या. हा दिवस नदी स्नानासाठी पर्वकाळ मानला जातो. सोमवती अमावस्ये दिवशी खंडोबा आपल्या पालखीतून करा नदीकडे स्नानासाठी जेजुरी गडावरून वाद्याच्या गजरात आपल्या भक्तांच्या साथीत प्रस्थान करतो. येळकोटच्या गजरात भंडाऱ्याच्या उधळीने सारा आसमंत आणि सारा भक्तजन सुवर्णमय होऊन जातो. पिवळा आसमंत, पिवळे भक्त आणि पिवळा मल्हारी जेजुरीगड उतरत आपला मार्ग क्रमू लागतात. हा सुवर्णमयी सोहळा कड उतरत बानाईच्या भेटीस निघतो. बानाई मंदिरापाशी आसमंतात जल्लोष निघू लागतो. बानाई मंदिरापासून निघालेली पालखी गड उतरून वीरभद्र मंदिराकडे निघते. वीरभद्र मंदिरापासून पालखी सोहळा गड उतरून जेजुरी गावाकडे निघतो. नदी चौक, बुधवार चौक, वेताळ या मार्गाने हा पालखी सोहळा चिंचेच्या बागेकडे निघतो. ह्या ठिकाणी खंडोबाचे पंचकल्याणी अश्वही पालखी सोहळ्यात सामील होतं. गोसावी मठातील छत्रसाल गोसावी यांच्या समाजाची भेट घेऊन पालखी सोहळा मल्हार गौतमेश्वर मंदिराकडे निघतो. मल्हार गौतमेश्वर मंदिर हे खंडोबाचे परमभक्त सरदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक असा आपल्या भक्तांच्या भेटीस जाणारा हा देवनिराळाच. पुढे हा पालखी सोहळा जानाई देवी मंदिराकडे भादरियाच्या उधळीने पुढे पुढे सरकत जातो. नंतर पुलावरून गायीमुखाच्या मागील बाजूने हा पालखी सोहळा हनुमान मंदिराकडे येतो. पुढे पालखी महाद्वारे येऊन धालेवाडी मार्गाने मराई मंदिराकडे निघते. मराई मंदिराकडे थोडासा विसावा घेऊन पुढे वेताळाला जवळून पालखी कऱ्हा नदीकडे निघते. धालेवाडी गावातील रेल्वे लाईन ओलांडून पालखी धालेवाडी गावात पोचते. धालेवाडी गडावरून निघालेला हा पालखी सोहळा सुमारे 7 किलोमीटर अंतर पार करून कऱ्हा नदीच्या काठी पोचतो. कऱ्हा नदी किनारी रंबाई विसाव्यावर पालखी नदी स्नानासाठी विसावते. वाद्याच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात पालखीतील उत्सव मूर्ती नदीच्या पात्रात स्नानासाठी नेल्या जातात. नंतर पाण्याची आणि भंडाऱ्याच्या उधळणीचा जल्लोष चालू होतो आणि ह्या जल्लोषातच हा स्नान संपन्न होतो. स्नान करून मूर्ती पुन्हा पालखीत विराजमान होतात आणि दूरदूरहून आलेले भक्तगण कऱ्हा नदीच्या स्नानाचा लाभ घेतात आणि थोड्याच वेळात सुरू होतो तो आरतीचा सोहळा. आरती संपून पालखी धालेवाडी गावाकडे निघते आणि देवगावातील बाबीरबुवाच्या भेटीस जातात. त्यानंतर देव जेजुरी गावाकडे निघते. हा सोहळा रात्री जेजुरीच्या दिवट्यांच्या प्रकाशात जेजुरी गावाकडे निघतो. जेजुरी गडावर पोचल्यावर प्रसाद वाटून ह्या सोहळ्याची सांगता होते. येळकोट येळकोट जय मल्हार.